चला बघूया मी आजच्या श्रावणी शनिवार विशेष व्हेज थालीमध्ये काय काय बनवलं आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप न करता, आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका। इथे मी रात्रभर भिजत घातलेले काबुली चणे घेतले। त्यात घरामध्ये जे काही आपल्याकडे खडे मसाले अवेलेबल असतील ते घालायचे आहेत, थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पाण्यामध्ये शिजत ठेवायचं आहे। तर मी कुकरला लावणार आहे, त्याचसोबत मी डाळसुद्धा शिजायला घालणार आहे। त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि अर्धा टोमॅटो घातला आहे। कुकरचं झाकण लावायचं आहे आणि 4 ते 5 शिट्ट्या याच्या घ्यायच्या आहेत। 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये काबुली चणे अगदी नरम शिजतात, असे बोटाने दाबले तरी ते इझिली प्रेस होत आहेत। आता याला फोडणीची तयारी करूया। फोडणीसाठी एका भांड्यामध्ये तेल ओतायचं आहे। तेल चांगलं तापलं की सर्वात पहिलं जिरे घालायचं आहे आणि हिंग घालायचं आहे। एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा परतायचा आहे चांगला नरम होईपर्यंत। मग त्यात आलं लसूण पेस्ट घालायची आहे, तीही त्या कांद्यात परतून घ्यायची आहे। आणि मग यात अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे, तोही चांगला नरम होईपर्यंत परतायचा आहे। हे सगळ्या गोष्टी चांगल्या परतून झाल्या की यात सुके मसाले घालायचे। त्यात 1 चमचा लाल तिखट आणि हळद घालायची आहे, अर्धा चमचा। याच्या व्यतिरिक्त मी काही मसाले घालणार नाहीत, कारण काबुली चणे शिजताना मी खडे मसाले घातले होते, त्याचा स्वाद ह्याच्यात चांगला लागतो। आता हे आपलं भाजलेलं वाटण घालायचं आहे 2 चमचा। हे या तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत भाजायचे। तसं हे भाजकं वाटण आहे, त्यामुळे जास्त भाजायची गरज नाही पडत। आता शिजवलेले काबुली चणे यात घालायचे आहेत, ते या मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत। व्यवस्थित असे परतून घ्यायचे। पाण्याची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी त्याप्रमाणे ॲडजस्ट करायची आणि थोडं चवीनुसार मीठ घालायचं आहे। हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि चांगली 4-5 मिनटासाठी एक वाफ काढून घ्यायची आहे। काबुली चणे आधीच शिजलेत, त्यामुळे भाजी पटकन शिजते। आपली भाजी तयार आहे। काबुली चण्यांबरोबर मी जी डाळ शिजवली होती तिला आता चांगली घोटून घ्यायची। आता त्या डाळीला एकदम सिंपल असा तडका द्यायचा आहे। इथे तडका पॅन गॅसवर ठेवला आहे, त्याच्यात 1 चमचा तूप घालायचं आहे आणि मग ठेचलेला लसूण घालायचा आहे। आता याच तेलामध्ये राई, जिरे आणि थोडा कढीपत्ता घालायचा आहे आणि हिंग घालायचं आहे, बोर मिरची घालायची आहे। आता हा तडका आपल्याला व्यवस्थित हलवायचा आहे, चांगला मिक्स करायचा आहे आणि मग आपण जी डाळ घोटून ठेवली होती त्याच्यात हा ओतायचा आहे। पाण्याची कन्सिस्टन्सी मी आधीच ॲडजस्ट केली होती, गरम पाणी ओतायचं आहे, थंड पाणी नाही ओतायचं आहे। आता ह्या डाळीला व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची आणि मग बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि डाळीला छान अशी उकळी द्यायची आहे। आपली डाळ तयार आहे। आता आपण कोबीची भाजी करायची। त्याच्यासाठी कोबी मी चिरून ठेवला होता आणि चण्याची डाळ भिजवून ठेवली होती। आता गॅसवर तेल टाकायचं, तेल तापलं की राई जिरे टाकायचं आहे, चिमूटभर हिंग टाकायचं आहे आणि मिरची, कढीपत्ता, ठेचलेला लसूण घालायचा आहे। हे सगळ्या गोष्टी तेलामध्ये व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत आणि जी चण्याची डाळ आपण भिजवून ठेवली होती ती यात घालायची आहे। ती या तेलामध्ये व्यवस्थित अशी परतायची आहे। झाकण ठेवायचं आहे, 1 ते 2 मिनटासाठी छान अशी वाफ काढायची, म्हणजे डाळ नरम पडते। आता डाळ आपण पुन्हा परतून घेऊया। त्याच्यात आता अर्धा चमचा हळद घालायची आहे। हळद घालून झाली की यात बारीक चिरलेला कोबी होता तो स्वच्छ धुवून यात टाकायचा आहे, तोही यात व्यवस्थित असा परतायचा आहे। चांगला परतून झाला की याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे, एक 3 ते 4 मिनटासाठी वाफ काढायची आहे। खूप जास्त वेळ आपल्याला नाही शिजवायचं आहे। वाफ काढून झालेली आहे, कोबी चांगला शिजला आहे। भाजी पुन्हा एकदा परतून घेऊ आणि मग यात चवीनुसार मीठ घालायचं आहे, बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि 2 मोठे चमचे खोवलेलं ओलं खोबरं घालायचं आहे। आता ह्या सगळ्या गोष्टी घालून झाल्या की भाजी पुन्हा छान अशी परतायची, चांगल्या मिक्स करायच्या आहेत या सगळ्या गोष्टी आणि मग एक छोटीशी वाफ काढायची आहे 30 सेकंदासाठी। चांगलं परतून घ्यायचं आहे। आपली कोबीची भाजी तयार आहे। आता मी इथे एका बाजूला भात पण शिजायला ठेवला आहे आणि मी ढोबळ्या मिरच्यांची भजीसुद्धा करणार आहे। त्यासाठी इथे मी 2 मोठ्या ढोबळ्या मिरच्या घेतल्या, त्याला असं दाखवल्याप्रमाणे उभे लांब तुकडे करायचे आहेत, याच्या बिया फेकून द्यायचे आहेत आपल्याला। आता दोन्ही मिरच्यांचे मी असे लांब तुकडे करून ठेवणार आहे। या तुकड्यांना चवीनुसार मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि पाव चमचा लाल तिखट घालायचं आहे
अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे। आता ह्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करायच्या आहेत, अशा हलवून घ्यायचे जेणेकरून मीठ मसाले व्यवस्थित लागतील। आणि त्याच्या कोटिंगसाठी इथे मी बेसन घेतलं आहे। बेसनमध्ये आपल्याला तांदळाचं पीठही घालायचं आहे, म्हणजे त्याने भजीला छान असा कुरकुरीतपणा येईल। आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे पिठाच्या कोटिंगला। हळद टाकायची आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे, ओवा घालायचा आहे। आता थोडं पाणी घालून हे पिठाचं बॅटर आपल्याला रेडी करायचं आहे। खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट नाही करायचं आहे, भज्या आपल्याला व्यवस्थित सोडता येतील या हिशोबाने करायचे। आता हे पीठ भिजून झाले। दुसरीकडे गॅसवर मी कढई ठेवले, तेल टाकायचे। तेल तापलं की आता ह्या ढोबळ्या मिरच्यांचे तुकडे एक एक करून पिठामध्ये बुडवून मग गरम तेलामध्ये आपल्याला सोडायचे आहेत। आणि मंद आचेवरती छान असे खरपूस आपल्याला तळून घ्यायचे। दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळायचं आहे। हे मंद आचेवरच तळायचं, म्हणजे भज्या आतपर्यंत व्यवस्थित शिजल्या जातील आणि बाहेरून छान अशा कुरकुरीत होतील। व्यवस्थित अशा ढवळत राहायचे आहेत आणि मग तेल निथळून हे आपल्याला भज्या काढून घ्यायच्या आहेत। अशाच प्रकारे सगळ्या भज्या तळून झालेल्या आहेत। दुसरीकडे मी लगेचच ज्वारीची भाकरी करायला घेतली। छान अशी गरमागरम मऊ लुसलुशीत टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी ही आपली तयार आहे। आता मी ताट वाढायला घेते। या थालीमध्ये मी स्वीट डिश म्हणून खव्याचे गुलाबजाम ठेवले, त्याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे, तो नक्की पहा। आणि आजच्या या श्रावणी शनिवार विशेष व्हेज थालीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत